नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते. 12:30 झालेले. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि गावाकडनं काय आलेलं आहे माहिती का? कैऱ्या, पपया, परत लिंबू. आता उन्हाळ्याचे कसे लिंबू महाग झाले आणि घरचे लिंबू आहे, कैऱ्या घरचे आणि पपया वगैरे सर्व घरचं आहे आमचं. पण जायला वेळ नाही आम्हाला, तर माझे सासरे आले होते, त्यांनी घेऊन आले. आता घरचं भरपूर आहे आमचं, विकत घ्यायची काही गरजसुद्धा नाही आहे. पण काय करता, तेवढं भाडं थोडं लागतं, त्याच्यामुळं काही जाणं येणं काही शक्य होत नाही. आणि मुलांची शाळामुळे आणि साहेबांच्या ड्युटीमुळे तर जाणं होतच नाही आमचं गावी. तर ते नंतर दाखवते. त्याआधी आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं, माझ्या गोड ताईंना आणि गोड दादांना. पोरांचे पण जेवणं झाले, माझ्या सासऱ्यांचं पण जेवण झालं आणि त्यांना मी बनवलं होतं कढी, भात, भाकर आणि मस्त तिळाची चटणी होती. ती तिळाची चटणी माझ्या सासऱ्यांना दिली. मुलं तर काही खात नाही तिळाची चटणी आणि आमच्यासाठी बनवते मी साबुदाणे. चला, आमचे साहेब घरी येणार आहे आणि रात्री लक्षात राहिलं नाही मला साबुदाणे टाकायचं, तर त्यांना म्हटलं आजच्या दिवस घरी या जेवायला. याच्यात टाकते मीठ आणि मला आहे ना हिरवी मिरची आहे ना साबुदाण्यांमध्ये भरपूर आवडते. मी सर्वांच्या ताटातून घेऊन मी खाते मिरची, इतकी मिरची आवडते मला. त्याच्यामुळे मिरची मी जास्त टाकते आणि चटणी पण टाकणार आहे. आणि माहिती का, शेंगदाण्यांचा कुट्टा पण संपलेला आहे, रोज भाजीला लागतो त्याच्यासाठी. हे बघा, इथं लसूणसुद्धा सोलून ठेवला सकाळी सकाळी. आणि आपला मसाल्याचा डब्बा बघा किती छान दिसतो ना. आता मी तो कुट्टा पण करायचा आहे आणि तो कुट्टा कसा बनवते मी शेंगदाण्याचा ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज. तर चला, आज काय करते, पहिले आता जेवण करून थोडासा तो आराम करणार आहे आणि संध्याकाळी आमच्या मंदिरावरती कार्यक्रम आहे, तर तिथं पण जावं लागेल. आणि संध्याकाळी आमची चतुर्थी आहे, तर मग उपवास सोडायला पण स्वयंपाक पटकन करावं लागणार. तर आता काय करते, मी मस्त जेवण करून घेईन, फराळ करून घेईन आणि रिलॅक्स थोडंसं आराम करीन 3-4 वाजेपर्यंत आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करेन. चला, अशी राहते माझी रोजची रुटीन. आणि मला आहे ना काय माहिती, तिथे ह्या डब्यांची सवय पडून गेली ना, त्या डबे खोलायची इच्छा बी होत नाही. मला माहिती किती टाकायचं आहे. अरे पप्पांना फोन लावायचा आहे ना. हा, टाइम लागेल का? ठीक आहे म्हणा. फराळ तर करून झालेली आहे. केस धुतलेले, सकाळचं केससुद्धा घालायचं जमलं नाही माझं. भांडे कुंडे आवरून झालेले. गावाकडनं ह्या कैऱ्या आलेल्या आहे आणि तिकडे बघा 3 पपीत आहेत आणि मी हे तर लिंबू ठेवून दिले, तर तरी दाखवून देते मी. हे बघा
इथं लिंबू वगैरे. हे मी नाही ना पिवळे पिवळे साईडला काढून ठेवले आणि हिरवे होते ते एका साईडला ठेवले. आपण कैरी खोलू. ही थोडीशी पिकलेली वाटते. वारावदांची खाली पडली असणार ना तर ती वाटते मला. खाऊन बघते. आज आराम करीन म्हटलं. आराम तर काही झाला नाही. माझे सासरे आले होते, ते गेले. परत माझी नणंद आली होती, नंदूभाऊ आलेला होता, भाचा आलेला होता. त्यांना चहा पाणी करतच मला 4 वाजून गेले. झोप कुठे आहे माझ्या नशिबात. केस वगैरेसुद्धा घातले नाही. आणि माहिती आहे का बाहेर आली ना तर हे मातेचं काय चालू दाखवते मी तुम्हाला. इकडे हे अशी कामं करत बसते. दाखव काय टाकलंय तिच्यात. हे बघा तांदूळ घेऊन आली आणि भात झालाय पूर्ण. संध्याकाळचे सर्व कामं आवरून झाले, फक्त चहा झालेला नाही आहे. दिवसभरचे मी म्हणत होते आज भरपूर आराम करीन, असं आराम झाला नाही माझा. वरती सोलरच्या प्लेटा फुटलेल्या होत्या. ते दादा आलेले, आमचे साहेब आज लवकर येऊन गेले ड्युटीवरनं, तर ते वरती गेले आणि मग मी खाली आली. संध्याकाळचा झाडू पोछा देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. आणि पूजा वगैरे आवरून झाली की मग घर प्रसन्न वाटतं. पपिता अर्धा खाल्ला आणि अर्धा बघा तसंच आहे. कृष्णा पपिता आहे ना एकदम गोड आहे. तर हे बघा आता मी भांडे लावते. मेन म्हणजे चहा ठेवते एका साईडला. ते आले का मग चहा ठेवणार, कारण की वरती आमचे साहेब ते पण घेतील आणि मी पण घेणार, कारण जास्त वेळ झालेला नाही. 6:30 झालेले आणि मला बनवायचा आहे स्वयंपाक. चतुर्थी आता विचारते त्यांना काय. साबुदाणे बनवले ना, मी सुद्धा खाल्ले नाही. मी फक्त 2-3 घास खाल्लेले साबुदाण्याचे. जेवायला बसली आणि तेवढ्यात पाहुणे आले, त्याच्यामुळे जेवण काही झालेलं नाही माझं. म्हणजे खाल्लं फराळच केली नाही मी. ते बघा ताटसुद्धा तसंच झाकून ठेवला होता. आणि हां हे बघ साबुदाणे. तर आता हे मुलं खाऊन घेतील. आणि स्वयंपाकमध्ये काय बनवायचं आहे ते पण टेन्शन आलेलं आहे मला, काय बनवायचं आहे असं. आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आहे ना सुंदरकांड ठेवलेलं होतं, तर सुंदरकांड झालं नव्हतं त्या दिवशी. तर आज आहे, तर त्याच्यासाठी मी चहा देणार आहे. तर 2 लिटर दूध घेतलं इकडे आणि इकडे आपलं रोजचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते कीर्तनकार महाराज वगैरे येतील ना, त्यांना चहा पाणी देण्यासाठी ग्लास वगैरे आणून ठेवलेले. त्याच्या आधी म्हटलं 8चा टाईम आहे, टायमिंग 8चा दिलेला आहे सुंदरकांडचा. तर तिथं आम्ही 8 वाजता जाणार. चहा पण 8-8:30 वाजता देणार मी. तोपर्यंत म्हटलं जेवणं खावणं सर्व आवरून जायला पाहिजे आपलंवालं. तर चला मी काय करते आता, पहिले स्वयंपाकची तयारी करते आणि मग बोलते तुमच्याशी. 8 वाजून गेले आणि इतका पटकन स्वयंपाक बनवला. मी डाळ भात बनवलं आहे आणि भेंडीची भाजी, सकाळची कढी आहे, भाकर आहे. त्याच्यामुळे बाकीचा स्वयंपाक काही केला नाही मी. आणि मला तिथं जायला पण वेळ होतो आहे. राऊंड मारायला चालली गेली माझ्या मैत्रिणी आल्या तर. आणि मग नंतर चहा पाणी वगैरे झाला, त्याच्यामुळे जास्त वेळ झाला. आता बसतो आम्ही जेवायला आणि मग बोलते तुमच्याशी. इकडे इथं सिंपल डाळ, भेंडीची भाजी, भात, कढी वगैरे आहे, भाकर आहे. दाखव का भाकर, सकाळचीच भाकर आहे. चल बोलते ते कशी असते. चला बस आपण जेवायला. आम्ही जातो आहे आता. चला सर्व आवरून झालेलं आहे. भांडे कुंडे सर्व आवरून झाले. मोटर चालू आहे म्हणा भाऊल, मला सांगून दे. जाण्यासाठी चहा बनवते. किटलीमध्ये सुद्धा पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे सुद्धा मी पाणी आणि अद्रक ठेवलेलं आहे. तर इलायची कुठून घेतलेली ती पण टाकून देते. आणि साखर टाकून घेते. त्याच्यात काय लिंगा झाला तिकडे आता.
पाणी बघा किती गेले ते. काढणार तिथून काढणार कृष्णा तिथून काढणार काय काढू तिथून ते असं 5 लिटरचं थर्मास आहे ना कुठे ठेवलंय तिथं वरती बघ दुकान सारखा एकदम चायची टपरीवरती आलेला हा? चहा? चहा प्लास्टिकचं आहे का ते जमीन आहे किती? थोडं वापरायला. थंड नाही कोणता पॅन आहे किती भारी लागते चालेल नाही वास मारेन ती चहापुरी. का पण काम कर ट्रे 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 भरून ठेव हा मग थोडे जात जात बड़ी थंडी गावी इथे येते. बरं आले गोळीला दोन द्या ना 2 बाया बस तिथं ठेवायचं पटापट वाटायचं ना आता काही पुढच्या माहिती आहे मला तिच्या जेवढे तुम्ही लिहिले नाही पुरीच नाही ती कोणतं रिलेशन होतं हा ती याला खाली कपडा ठेवला? ठीक कोण केलं ना दोन दिल्या खायला की ना वाटा उठाले हा आपण दिलीच कानपट असते ती सर दगड सगळं असते ना जो बी तो तिसरी फक्त मारा दिसली पहिले हे जागा नको जाऊ या ना ऐवजी नाही स्टील का हे जाता नाही म्हणजे आता इतका मासून घेत कपडा टाकू का आपण? कसं काही टाकू पण हाय गायली नाही किती काही ती होईना बारीक झाला. तो जाऊन येणं बेटा नाही नाही कपडा नाही टाकना पडी सोन होती कपडा नाही अरे असते. कपडा नाही कसा म्हणते दुसरी येण मटा थोडी मटा एकदम थंडी होई जाई सोन जरा तो एक लिया रुमाल दो युगा त्याला बापरे माय त्यांना किती गांची हा दो इथली काय हा 11:30 झालेले चहा वगैरे देऊन आली भांडे कुंडे सर्व घासून झालेले हे बघा इकडे लाईट काही लावत नाही मी आता बघून घ्या
आणि कृष्णाला इतकी चहा आवडलेली आहे ना, कृष्णा चहा पितोय. ग्लासमध्ये चहा पितोय. आणि मी पण चहा पिऊन बघितलेली नाही आहे. मी पण थोडा उरलेला आहे ना, चहा गरम करते, चहा घेते आणि मग झोपते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.